नमस्कार. नेक्स्ट फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन a प्लस c. सो हियर 1 अपॉन स्क्वेअर रूट असेल तर साइन इनवर्स आन्सर आहे. 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर तर लॉगच्या फॉर्म मध्ये आन्सर म्हणजे लॉगच्या फॉर्मॅट मध्ये तुमचा फॉर्म्युला येणार आहे. सो इथे केअरफुली बघा की कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे, त्याप्रमाणे फॉर्म्युला चेंज होतो. सो आता हा याचं डेरिव्हेशन आपण बघणार आहोत. अशा टाईपमध्ये आलं की शक्यतो ट्रिग्नॉमेट्रीची सबस्टिट्यूशन केली तर सिंपल होतं, काही आयडेंटिटीज यूज करता येतात आणि ते सिंपल होऊन सॉल्व्ह करता येतं. सो आपण सबस्टिट्यूशन मेथड इथे यूज करणार आहोत. आधीच्या काही फॉर्म्युल्यांमध्ये पण आपण बघितली आहे त्या टाईपची. साइन इनव्हर्स असं काहीतरी आन्सर आहे. सो आपण साइन थिटा, साइन अँगल कुठलाही घ्या, साइन टी घ्या, साइन थिटा घ्या. सो साइन थिटा आपण इथे सबस्टिट्यूट करणार. सो इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट पुट x इज इक्वल टू a साइन थिटा. a साइन थिटा का घेतलाय कारण ते स्क्वेअर आहे, x स्क्वेअर. सो a स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा वगैरे होईल आणि मग a स्क्वेअर कुठेतरी कॉमन येईल. तो कॉमन येण्यासाठी a पण घेतले. सो x इज इक्वल टू a साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू काढून ठेवायला लागेल बिकॉज थिटा कुठेतरी आला तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू लागणार. दॅट इम्प्लाइज x अपॉन a इज इक्वल टू साइन थिटा. देयरफॉर साइन इनवर्स x अपॉन a. apply inverse sin inverse on both sides. Sin inverse x upon a is equal to theta, equation 1. So theta ची value आहे sin inverse x upon a. x is equal to a sin theta, therefore dx ची value replace करायला काय ते चेक करावे लागेल. x is equal to a sin theta, therefore dx is equal to a constant आहे, sin theta derivative is cos theta. sin theta चा एवढंच आहे आणि d theta. So dx can be replaced by a cos theta d theta. आता integration ला change होणार आहे. So integration becomes, therefore integration of 1 upon square root of a square minus x square dx can be written as integration of a cos theta d theta upon square root of a square माइनस a साइन थीटा स्क्वेअर. पण a साइन थीटा स्क्वेअर रिप्लेस केला आपण x इज इक्वल टू a साइन थीटा. a साइन थीटा स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. मग a स्क्वेअर कॉमन घ्यायचं करायचं सगळं. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ a cos थीटा d थीटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर माइनस a स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. म्हणून आपण a साइन थीटा सबस्टिट्यूट केलं. सो a स्क्वेअर कॉमन घेऊ तो नंतर a स्क्वेअर जेव्हा याच्या बाहेर आणायचं असेल स्क्वेअर रूटच्या बाहेर तर बाहेर येताना 1 होऊन येणार. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ a cos थीटा d थीटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ हियर a स्क्वेअर इनटू 1 माइनस sin स्क्वेअर थीटा. बट 1 माइनस sin स्क्वेअर थीटा इज cos थीटा आणि a स्क्वेअर बाहेर येताना 1 होणार. ते करूया आपण नेक्स्ट स्टेपला. इंटिग्रेशन a cos theta d theta upon square root of a square cos square theta, because this is the identity use करायची. 1 minus sin square is equal to cos. a square cos square, square and square root get cancelled. So काय होणार? That implies integration of a cos theta d theta upon this a square a cos square चा cos theta. So a get cancel, cos theta cancel, so d theta. That implies only remains d theta. Integration d theta म्हणजे 1 d. Integration of 1. Integration of 1 is काय असतं? जे व्हेरिएबल आहे ते थीटा. That implies theta plus c. याचा आन्सर येणार आहे d. इंटिग्रेशन ऑफ d थीटाचा थीटा प्लस c. पण थीटा व्हेरिएबल मध्ये आपल्याला x या व्हेरिएबल मध्ये आणायचे. सो रिप्लेस दॅट थीटा बाय x. सो साइन इनवर्स x अपॉन a, which is equal to sin inverse x upon a plus c, and this is RHS. So अजून एक फॉर्म्युला ऍड झाला तुमच्या लिस्ट मध्ये. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल तर sin इनवर्स x अपॉन a हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि x स्क्वेअर इथे आला, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आला तर लॉगच्या फॉर्म मध्ये येतो. तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू.